रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने बीड शहरात खासदार रामदासजी आठवले यांचा भव्य दिव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला होता। या प्रसंगी बोलताना रिपाई नेते परशुरामजी वाडेकर, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज, लोक क्रांतीबा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करून आजच्या सभेचे सन्माननीय अध्यक्ष, आंबेडकरी चळवळीतील झुंजार नेते, माझे नेते, या देशामध्ये गेले अनेक वर्ष मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा प्रश्न असो, इंदू मिलचा प्रश्न असो, मराठ्यांना पहिल्यांदा आरक्षण देण्याची भूमिका असो, दलित, शोषित, आदिवासी, गायरान जमीन, मुंबईतल्या झोपडपट्ट्या, पुण्यातल्या झोपडपट्ट्या, गरिबांच्या पाठीशी सिंहासारखा, वाघासारखा, चित्त्यासारखा उभा राहणारा जर नेता कुठला असेल त्याचं नाव रामदास आठवले हे प्रत्येकाने मान्य केलं पाहिजे। या महाराष्ट्रामध्ये जर कुणी आमच्या आया बहिणीवर अत्याचार केला, जर कुणी आमच्यावर अत्याचार केला, आपली सगळी कामं बाजूला ठेवून दुसऱ्या दिवशी त्या जिल्ह्यातल्या, त्या गावातल्या, त्या लेकराच्या दारात उभा राहून कलेक्टरला जा विचारणारा नेता भारतात एकच आहे, त्याचं नाव रामदास आठवले। जे पोपटासारखे बोलतात, जे रक्ताची भाषा करतात, त्यांनी कधी आमच्या प्रश्नांवर लक्ष दिलंय का? त्यांनी कधी आमच्या भूमिकेकडे लक्ष दिलंय का? कधी वाड्या वस्त्यावर आलात का? पाणी देत नाही म्हणून आमच्यावर अन्याय होत असताना त्या गावाच्या वाड्यावर कधी तुम्ही आलात का? म्हणून शोषितांच्या, गरिबांच्या प्रश्नावर आजही दिल्लीमध्ये आपली भूमिका मांडणारे, दिल्लीमध्ये गेल्यानंतर पाचची गरज नाही, ताबडतोब मंत्र्याला भेटण्याची संधी प्राप्त करून मिळते, ते फक्त एकमेव नेते रामदासजी आठवले साहेब। दिल्लीत गेल्यानंतर सैरावैरा भटकावं लागतं, परंतु दिल्लीमध्ये गेल्यानंतर एकच माणूस आहे, त्यांच्याकडून ताबडतोब पत्र मिळतं, न्याय मिळतो, त्यांचं नाव रामदासजी आठवले आहे। प्रत्येकाने अंतःकरणामध्ये जाऊन विचारा की आपल्या पाठीशी कोण उभा राहतो नेता, अंतःकरणामध्ये विचारा, एकच नाव येईल, फक्त रामदासजी आठवले। आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान वाटतो की आज आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो। गेले अनेक वर्ष काँग्रेसच्या पाठीशी उभं राहिलो आम्ही, परंतु या देशामध्ये आमच्यावर अत्याचार करणारे हीच माणसं। आणि म्हणून आठवले साहेबांनी भूमिका घेतली की भाजपा शिवसेनेबरोबर जायचं। मी आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं मनापासून अभिनंदन करेल की साहेबाला त्यांनी मंत्री दिलं, मंत्री नाही तर कॅबिनेट मंत्री दिलं पाहिलं होतं, ही आमची मनापासूनची अपेक्षा होती, तरी सुद्धा त्यांचं अभिनंदन। परंतु फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे की महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्याला न्याय दिला पाहिजे, केज मधून पप्पू कागदे निवडून आला पाहिजे। आपल्याला जर जागा मिळाल्या नाहीत तर साहेबांनी आदेश द्यावेत, बंदोबस्त केल्याशिवाय आपण राहायचं नाही बाप। आम्ही नाही तर तुम्ही बी नाही, आम्ही नाही तर तुम्ही सुद्धा नाही, साहेबांनी आदेश द्यावेत, मागे पुढे हटणार नाही। आणि म्हणून माझी विनंती आहे, 4 दिवस चर्चा चालल्यात, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप यांच्याच जागेची चर्चा, आम्ही कुठे आहे? आम्ही हाय कुठे? आमची चर्चा का होत नाहीये? आठवले साहेबाला बोलवून सन्मानपूर्वक आम्हाला जागा दिल्या पाहिजे। कदाचित गोपीनाथ मुंडे असते तर पप्पू कागदे आमदार झाले असते। आंदोलन साहेबाला हात जोडून विनंती आहे, तुमच्या सोबत लढणारी फौज आहे, पळणारी नाहीये।
संधी द्या, संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाहीये। या महाराष्ट्रामध्ये आम्हाला दाबण्याचा आमचा पक्ष खाली दाबण्याचा प्रयत्न केला तर मात्र तुम्हाला चिमटा घेण्याची ताकद आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांमध्ये एवढं मनापासून सांगतो। माझा इंडिया न्यूज बीड।